ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज 17 सितंबर हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का जन्मदिन सिर्फ हमारे भारत देश में ही नहीं तो दुनिया के बहुत सारे गांवों में भी जो भी उनको चाहने वाले लोग हैं बड़ी उत्साह से मना रहे हैं। आज हमारे यहाँ पर महाराष्ट्र सरकार के स्वास्थ्य विभाग के माध्यम से भी बहुत सारी योजनाएं यहाँ पर डिक्लेयर की कि सभी महिलाओं तक ये सभी योजना का लाभ हम पहुँचाएंगे। 15 दिन ये स्वस्थ नारी सशक्त परिवार ये जो अभियान आज हमारे सेंट्रल के स्वास्थ्य विभाग के माध्यम से लॉन्च किया गया प्रधानमंत्री के हाथों से। ये 15 दिनों का लिए अगर वो किया गया होगा, लेकिन उसको हम साल भर नहीं आगे तक इसको चालू रखेंगे क्योंकि हमारी देश की नारी स्वस्थ रहना चाहिए। इसीलिए ये अभियान हमारे प्रधानमंत्री ने लॉन्च किया। आता केंद्रीय आरोग्य विभागात एक रिपोर्ट सादर झाला। केंद्रीय आरोग्य विभागात एक NHRCचा एक रिपोर्ट सादर झाला, त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याचं सर्वाधिक कारण हे स्मोकिंग सांगितलेलं आहे की बीडी ओढणं किंवा सिगारेट ओढणं। आरोग्य विभाग या संदर्भात अवेअरनेस कशा स्वरूपामध्ये करू पाहतो? हे बघा, आपला सर्वांना माहीत आहे की कॅन्सर तंबाखूमुळे होतो, स्मोकिंगमुळे होतो आणि अनेक वेगवेगळ्या कारणामुळे असं होतं की आज आपण पाहतो महिलांमध्ये सुद्धा कॅन्सर मोठ्या प्रमाणामध्ये डिटेक्ट होत आहे। त्यांच्यामध्ये काही हे प्रमाण नाही, पण निश्चित रूपानं तंबाखू असेल, सिगारेट असेल, हे याच्यातून आपल्या भारताला मुक्त करण्यासाठी ही जगाची चिंता आहे आणि म्हणून जगाने सुद्धा WHO सगळ्यांनी मिळून हा प्रोग्राम जाहीर केला की 2030 पर्यंत संपूर्ण जगाला तंबाखू मुक्त करायचं आहे म्हणून। पण आपल्या पंतप्रधानांनी ते चॅलेंज 2025 पर्यंतच तंबाखू मुक्त करण्याचं संकल्प केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून अभियान आपलं चालू। आजही आपण इथं गेले तर त्याचा एक स्टॉल इथे लागलेला आहे। सर, दुसरं की होमिओपॅथिक डॉक्टरांना रेग्युलर प्रॅक्टिस करण्यावर सुद्धा संघटनांमध्ये खूप विरोध सुरू आहे। तुमचं एक केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून काय स्टँड आहे? हे बघा, केंद्रामध्ये आयुष विभागाच्या माध्यमातून आयुर्वेदिक डॉक्टर असतील, होमिओपॅथी डॉक्टर असतील, आज आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आरोग्य व्यवस्था किंवा आरोग्य सुविधा सर्वसामान्य नागरिकाला प्राथमिक स्वरूपाच्या तरी मिळाल्या पाहिजेत आणि म्हणून कदाचित तो आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनं तो निर्णय घेतला असेल। पण आज आपण पाहतो की निश्चित ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची कमी आहे आणि म्हणून ग्रामीण भागातल्या नागरिकालाही छोट्या छोट्या आजारासाठी किंवा लहान मोठ्या उपचारासाठी दूर कुठंतरी मोठ्या शहराच्या ठिकाणी जावं लागू नये। ग्रामीण भागामध्ये त्यांना या सुविधा आणि सेवा उपलब्ध आहे म्हणून कदाचित राज्य सरकारनं तो निर्णय घेतला असेल। लोकांना चांगल्या सुविधा देणं, सेवा देणं हाच आमच्या आरोग्य विभागाचा मूळ आहे। सर, साहेबांचं संदर्भात विटंबना झाली, तुमची शिवसैनिक हे बघा, आदरणीय मासाहेब मीनाताई ठाकरे हे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे, मायेचं ठिकाण आहे आणि मी सुद्धा शिवसेनेमध्ये असताना अनेकदा मासाहेबांनी आम्ही अनेक निवडणुका जिंकल्यानंतर आमचं एक मुलगा म्हणून त्यांनी एक मातृत्वाच्या नात्यानं आमचं ऑप्शनसुद्धा केलेलं आहे आणि तशा एका पुतळ्यावर मासाहेबांच्या रंग फेकणं म्हणजे हे एक प्रकारचं नीच कृत्य त्या ठिकाणी मी मानेल। सरकारनं, पोलीस विभागानं ताबडतोब अशा त्या अपराध्याला पकडावं आणि जेवढी कडक सजा त्याला देता येईल तेवढी त्याला द्यावी, कारण की हा आमच्या सगळ्यांचा भावनेचा सुद्धा विषय आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से ये घटना हुई है, जो कलर फेंका गया है मीनाताई के पुतले के ऊपर जो कलर फेंका गया, उस घटना को आप किस तरह से देखते हैं और निषेध किस तरह से देखते हैं? ये देखिए, हमारे मातोश्री मीनाताई ठाकरे के नाम से हम सभी लोग उनको मानते भी हैं, जानते भी हैं और हमारे सभी का वो श्रद्धा स्थान है। हमारे सभी की भावना उनसे जुड़ी हुई है। जिस किसी ने ये कृत्य किया है कलर फेंकने का, उसको सरकार ने, हमारे पुलिस विभाग ने तुरंत उसको पकड़ना चाहिए और जो कड़ी सज़ा होंगी हमारे इसमें कायदे में, तो कड़ी से कड़ी सज़ा देके आगे चलकर ऐसा कोई कृत्य ना हो, इसके लिए भी उनको दंडित करना चाहिए। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.